नमस्कार. आजचा जो व्लॉग आहे तो नाट्यक्षेत्रातील दोन दिग्गज ज्येष्ठ कलावंत ज्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे त्यातले एक म्हणजे दिग्दर्शक वामन केंद्रे सर आणि दुसरे म्हणजे नाट्यलेखक सतीश आळेकर सर यांच्या चर्चासत्रातलं आजचा हा व्लॉग. यातलं सगळंच मी रेकॉर्ड नाही करू शकलो. जे महत्त्वाचं वाटले पॉईंट्स ते मी या व्लॉगमध्ये दिलेले आहेत. तर नक्कीच आजचा हा व्लॉग बघा. आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं आळेकर सरांची जी कारकीर्द आहे ती ही फार महत्वाची आहे. ललित कला केंद्र पुणे विद्यापीठ इथे एक नाट्यशास्त्र विभाग होता, पण तो होताच. तो कोणालाही पुण्यात सुद्धा माहिती नव्हता. त्यानंतर त्याला यांची एक शेतकरी कुटुंबातनं जडणघडण झाली आणि आम्ही कालांतरानं प्रवाहात वाहत या अशा पद्धतीनं एकमेकांच्या जवळ येऊन भिडलो. हे मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला लक्षात येईल की संवेदना कशा कशा वेगवेगळ्या असतात, जडणघडण कशी प्रत्येकाची वेगळी होत असते आणि या प्रवाह मिळतात. हे प्रवाह मिळाला हा नाटकात मिळाला. रॉयल अकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्टला भेट देण्याची काय संधी मिळाली. त्याच्यानंतर बार्बिकन सेंटरला भेट देण्याची संधी मिळाली. ग्लोब थिएटरला भेट देण्याची संधी मिळाली. पोलंडला जाऊन सगळ्यात जुनी जी थिएटर स्कूल आहे त्या ठिकाणी भेट देण्याची संधी मिळाली. आणि असं वाटलं की हे सगळं ट्रेंड आहे. आणि आम्ही जेव्हा परत आलो तेव्हा टेलिव्हिजन कलर झाला होता. लोक नाटकाला येऊ लागले नव्हते 80 नंतर. आणि असं वाटलं की आता तेंडुलकर त्यानंतर लिहायला लागलेलो आम्ही, आमची पण पिढी आता 40च्या आसपास आलेली आहे. तर नवीन लेखकाची पिढी कुठली येते, त्यांची संवेदना काय आहे हे बघायला पाहिजे. म्हणून मी एक परदेशातनं जाऊन आल्यानंतर एक प्रपोजल तयार केलं आणि महाराष्ट्र शासनाकडे पाठवलं. आणतो इकडनं आणतो आणि ज्याला प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतात असं द्यावं असं कोणालाही वाटत नाही. कुठल्याही राजकीय पक्षाच्या माणसाला वाटत नाही की आज एक तरी डिपार्टमेंट इव्हन NSD कडे पण पाहिजे तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर नाही. जुन्या कुठल्या तरी राजवाड्यातनं त्यांची स्वतःची बिल्डिंग पण अजून झालेली नाही. तर हे इन्फ्रास्ट्रक्चर का तुम्हाला काय करायचं, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस काढायचे व्यवस्थित पाहिजे, IIT काढायची व्यवस्थित पाहिजे. आणि नाट्यशास्त्र इतकं जुनं असणारी आमची डिसिप्लिन आहे, ती डिसिप्लिन आत्ताच्या काळात करायची तर काय इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे तयार. त्याच्या जवळपास तरी काही द्याल की नाही. एक परिस्थिती फारशी चांगली नाही, पण आता पॅन्डेमिक नंतर जर तुम्ही पाहिलं ते इतक्या इन्फॉर्मल स्पेसेसमध्ये आपल्याला प्रचंड उत्साह दिसतो. पुण्यामध्ये, मुंबईला, नाशिकला आणि अन्य ठिकाणी. तर त्यांना थोडी थोडी सबसिडी का नाही मिळू. जर तुम्ही 12 13 थिएटर्स, 18 थिएटर्स इथं मुंबईला, पुण्याला आणि नाशिकला कॉर्पोरेशनचे आहेत, तर त्या ठिकाणी कला पथकं का असू नयेत की जेणेकरून काही 4 लोकांना, 4 कलाकारांना काय म्हणतात एपिसोडवर अवलंबून राहायला लागणार नाही. ते नाटकावर अवलंबून राहून तिथं नाटकं करू शकतील. जे काय म्हणतात लोक कलाकार आहेत त्यांना त्या कला पथकात जाता येईल. हे छोटे छोटे मुद्दे आहेत. याला काही फारसे पैसे लागत नाहीत किंवा इन्फ्रास्ट्रक्चर पण लागणार नाही. याला एक व्हिजन लागेल. आणि अशा लोकांचं मी पाहिलेलं आहे अमेरिकेमध्ये काय होतं. 5000 थिएटर्सचं त्यांचं असोसिएशन आहे की जे स्थानिक गव्हर्नमेंटचं आहे. ती रिपर्टरी स्थानिक गव्हर्नमेंटची आहे.
त्या स्थानिक गव्हर्नमेंटनी त्या ठिकाणी रिपर्टरी मांडलेली आहे आणि ते रेग्युलर थिएटर सीझन चालवतात 5 नाटकांचा आणि त्यांचं थिएटर आहे. उरलेल्या वेळात ते थिएटर कम्युनिटीला देतात भाड्याने. तर ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी जर तयार झाल्या तर मला असं वाटतं की हे जे प्रेशर आदर्श नाटककार होण्याचं, आदर्श कलाकार होण्याचं, उत्तुंग कलाकार होण्याचं जे प्रेशर त्याच्यावर आहे आणि त्याला आर्थिक पाठबळ मिळत नाही म्हणून त्याचा एक पाय जो मागे खेचला जात असेल तर अशा पद्धतीची अर्थकारणांनी जर त्याला मदत झाली की जी सर्व इतर स्तरावर होते आहे, स्पोर्ट्समध्ये प्रचंड प्रमाणात होताना दिसते, तसं नाटकाला आमची सगळ्यात जुनी मोठी कला आहे, नाट्यशास्त्राची उजीव कला आहे. आणि तुम्ही म्हणतात की इंडियन नॉलेज सिस्टीम मधली आमची कला आहे जुनी. तर आम्हाला या टॅक्सचा बेनिफिट का नाही मिळू? तरी काहीतरी डिपार्टमेंट असं ज्या असेल की जे ठिकाणी दिस इज द आयडियल, जसं नॅशनल थिएटर आहे लंडनला, जसं रॉयल शेक्सपियर कंपनी चालवतात, ग्लोब थिएटर चालवतात, तसं एक तरी थिएटर हे संबंध भारतात का नाही दिसू मला? हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट आहे की जो टॅक्स म्हणून जमा केला जातो, करमणुकीचा असेल, नाटकावर करमणुकीचा टॅक्स नाही आहे, पण हा जो टॅक्स म्हणून सगळीकडे जमा जातो त्यातून माझी रिपर्टरी का नाही सुरू करत कोणी? 14 भाषा आहेत, अभिजात भाषा आहे आपली. अभिजात भाषेच्या प्रचारासाठी तुम्ही 14 लोकांना पगार देऊन रिपर्टरी का नाही सुरू करतात? किती पैसे लागतील? अशी ती खुर्ची होती आणि सगळे वायर निवडून सारखे लटकत होते. मी बसलो तर भसदिशी आत गेलो. मला काढायला 2 शिपाई बोलवावे लागले. त्या खुर्चीमध्ये मी 6 महिने बसलो. फक्त कोपऱ्यावर बसत असे, इतरांना दिसू नये म्हणूनही काही सावधगिरी असे. तर तिथपासून ते एखादी बिल्डिंग निर्माण करणं, एखादं इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करणं, मला असं वाटतं की अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सचे विद्यार्थी त्या मानानं बऱ्यापैकी नशीबवान आहे. आता मला माहिती नाही पण तेव्हा तरी नशीबवान होते. कारण हा विभाग एक आहे की अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स हा पहिला या देशातला विभाग आहे किंवा एक थिएटर स्कूल आहे ज्यानं पहिल्याच वर्षी राष्ट्रीय नाट्य महोत्सव सुरू केला, वसंत राष्ट्रीय नाट्य महोत्सव. आणि शिक्षकांना, बाहेरून येणाऱ्या शिक्षकांना उत्तम पैसे दिले गेले पाहिजे तर मी चांगले शिक्षक बोलवू शकेन. आणि तिसरी अट होती नाटक करायला पैसे द्या. कारण पूरे देश में जहां जहां भी ड्रामा डिपार्टमेंट है नाटक होता ही नहीं, वहां सब होता है. इतना थेरी पढ़ाते हैं बेचारे बोझ, क्या कहते हैं वो बोझ के तले विद्यार्थी, भरतमुनि, स्टैनिस्लावस्की, अरिस्टोटल, ऐसे नाम तो सुनते हैं पर वो प्रैक्टिस करने का उनको मौका नहीं मिलता है दुर्भाग्य की वजह से. म्हणून अटी 3 झाल्या आणि मुनगेकर म्हणाले डन करणार. आणि 4थ्या महिन्यात विभाग सुरू केला तेव्हा सावंत सर होते, खोले सर होते आणि मुनगेकर होते आणि सगळी मॅनेजमेंट काउन्सिल होती आणि सिनेट पण होती. खान सरांना म्हणालो क्या जरूरत है अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स और ललित कला केंद्र और NSD और फलाने का. कधी कधी असं वाटायला लागतं की ती त्या विद्यार्थ्यांची गरजच नाहीये, कदाचित ही आमच्यासारख्या वेड्या माणसाची गरज आहे का. माझ्यासारख्या माणसाला माझे वडील हे काळ्या जमिनीची शेती करत होते, त्या बीजांची शेती करत होते. मला वाटतं आमच्यासारखी माणसं ही आम्ही माणसाची शेती करतो आहोत, कलावंतांची शेती करतो आहोत. आणि त्या कलावंताची शेती करताना जेव्हा असं वाटतं की या बीजाचा वृक्ष होऊ शकेल आणि ते खुरट होऊन जेव्हा आनंदी, बघा मला फुलं आली, बघा माझ्या फळाचा सुगंध सुटला, असं जेव्हा वाटायला लागतं तेव्हा असं वाटायला लागतं की या संस्थेची खरंच गरज आहे का समाजाला. मला एवढंच म्हणायचं आहे की
लंडनमध्ये जी थिएटर्स आहेत तिथे तुम्ही बघितलेत, इवन चिल्ड्रन्स थिएटरसुद्धा सिनियर सक्सेसफुल ॲक्टर्स जे आहेत ते त्यांना मदत करतात त्या थिएटर्सना. त्यांची एक लिस्ट असते, आपल्याला पाहायला मिळतं की कोणी किती योगदान दिलं आहे ते. आपल्याकडे एक डॉक्टर लागू मला आठवतात की त्यांनी अशा संस्थांना मदत केलेली आहे, म्हणजे संस्थांना इंडिपेंडंट. तर असं आपल्याकडे का नाही होत निळू की फुलेंनी पण केलेली, काही नाटकांना केले विशेषतः. हां, तर असं काहीतरी का नाही होत असं मला वाटतं. कोण म्हणतो टक्का? हो गया. सर्वजण अकॅडमी मयूर जमणार नाही, ये लवकर इकडे. फोटो काढून झाल्यावर मग आम्ही थोडा वेळ बाहेर चर्चा केली आणि मग घरी निघालो. तर आजचा हा महत्त्वाचा नाट्यक्षेत्रातला चर्चेवरचा व्लॉग होता. नक्की बघा आणि प्रतिक्रिया कळवा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.